हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल पाहणार आहे आपण. त्याच्यामध्ये ह्या वाल्या गोष्टी प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी आधी एक स्टँडर्ड रिझल्ट जो सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यूज केला जातो. हे स्टँडर्ड रिझल्ट काय आहेत ते रिझल्ट हे पहा. साइन 2a प्लस साइन 2b प्लस साइन 2c इक्वल टू वॉट. थोडं छोटं सांगितलंय. अच्छा, तुम्ही तिथून सांगताय. दिस इज इक्वल टू वॉट. त्याच्यानंतर साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. नेक्स्ट इज cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c. cos a प्लस cos b प्लस cos c इक्वल टू. त्याच्यानंतर cos 2a प्लस cos 2b माइनस cos 2c इक्वल टू cos a प्लस cos b प्लस cos मायनसचा cos c. एक मायनस साईड इंट्रोड्यूस झाली याच्यात. आतापर्यंत प्लस प्लस चाललेलं सगळं. त्याच्यानंतर tan a प्लस tan b प्लस tan c इक्वल टू cot a by 2 प्लस cot b by 2 प्लस cot c by 2. त्याच्यानंतर tan a by 2 इंटू tan b by 2 प्लस tan b by 2 इंटू tan c by 2 प्लस tan c by 2 इंटू tan a by 2 इक्वल टू. ठीक आहे. आणि cot a cot b cot a इंटू cot b प्लस cot b इंटू cot c प्लस cot c इंटू cot a इक्वल टू वॉट. हे पहा, साइन वाले तर एकदम इझी आहेत. मी म्हणतोय ह्याच्यासाठी तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवा. कॉस वाल्यांसाठी मायनस मायनस प्लस 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 मायनस मायनस प्लस. आता हे असं काय सांगतोय आणि काय वेने लक्षात. हे पहा, मी फक्त एक नजर दिली आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर सगळे फॉर्म्युले हे असेच याच लाईन मध्ये त्याच्यात पण हा थोडेसे वेगळे. ठीक आहे. साइन 2a तुम्हाला माहिती आहे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला किंवा साइन सी कॉस सॉरी साइन सी प्लस साइन डी वाला माहिती आहे. बर. आता पहा, ज्यावेळी तुम्ही डबल मधून सिंगल अँगल मध्ये येत आहेत, डबल मधून सिंगल अँगल मध्ये येत आहेत, तर तुमचा टी आर काय साइन तो आता चेंज करायचा. ज्यावेळी साइन 2a साइन 2b साइन 2c आणि हे सगळं चाललंय कशासाठी. हे सगळं चाललंय ह्याच्यासाठी. म्हणजे काय, ज्यावेळी तीन अँगलची सम 180 डिग्री असेल आणि हे ट्रँगल मध्ये जास्त पाहायला मिळतं. म्हणजे मी असं इन ट्रँगल एबीसी डायरेक्ट नाही म्हणलेलं. मी असं म्हणतोय की जर तुमच्याकडे तीन अँगल दिले आणि त्यांची सम 180 डिग्री आहे, तर मग काय करणार. तर मग साइन 2a प्लस साइन 2b प्लस साइन 2c चा फॉर्म्युला असा लक्षात ठेवा. 4 इंटू साइनचा कॉस होणार, डबलचा हाफ होणार. टी आर चा काय बनणार, सी टी आर. बरोबर बरोबर चाललंय की साइन साइन ओ सॉरी 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 बरेच दिवस झाले याला लर्न केलेलं. डबल टू सिंगल येताना डबल टू सिंगल येत आहे म्हणजे 2a चा ए होणार आहे, तर साइनचा साइनच राहणार आहे. सॉरी फॉर दॅट. तर 4 साइन ए साइन बी साइन सी. साइनचा साइनच राहिलाय. डबल अँगलचा म्हणजे 2a चा हाफ झालाय, 2b चा हाफ झालाय, 2c चा हाफ झालाय, 4 लिहिलाय पहिल्यांदा. इथं पहा, ज्यावेळी तुम्ही सिंगलचा डबलचा हाफ
आता सिंगलचा हाफ करायला येत आहे त्यावेळी तुमचा टीआर चेंज होत आहे, त्यावेळी टीआरचा सीटीआर होणार. साईनचा कॉम्प्लिमेंटरी टीआर कोण? कॉस. मग ह्याचा आन्सर येईल 4 कॉस, बरोबर ना? ए बाय 2 कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2. समजतंय? आता कॉस मध्ये पण सेम तसंच आहे, फक्त कॉस मध्ये हे मायनस मायनस का लिहिलंय? तर मी इथं 1 आणि 4 लिहित असतो. काय लिहित असतो? 1 आणि 4. साइन मध्ये डायरेक्ट 4 लिहिलं, पण इथे कॉस मध्ये 1 आणि 4 लिहितोय. आणि जे पण काही जोडायचंय ते 4 ला जोडणार आहे. डबल टू सिंगल येत आहे तुम्ही, तर कॉसचा कॉसच राहतो. मग इथं राहणार आहे कॉस ए, कॉस बी, कॉस सी. आणि मध्ये दोघांच्याही मध्ये प्लस साइन आहे, हे लक्षात घ्या. सिंगल टू हाफ येताना, सिंगल टू हाफ येत आहे तुम्ही, डबल टू सिंगल येताना कॉसचा कॉसच राहिला. पण सिंगल टू हाफ येत आहे तर कॉसचा टीआर कोण? साइन. तर साइन बनणार आहे इथं साइन 4 साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन सी बाय 2. आता हे मायनस मायनस प्लस 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 मायनस आणि मायनस प्लस असं का दिलंय? कारण तुम्ही इथं मायनस साइन द्या, इथं प्लस द्या. प्लस प्लस म्हणजे दोन्ही प्लस, तर 1च्या पुढे प्लस द्यायची गरज नाही. समजतंय? कुठं? हा, मायनस मायनस. आता इथं म्हणतानाच मायनस मायनस म्हणलंय, लिहिताना थोडी चुकी झाली. मायनस मायनस, मायनस मायनस प्लस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस, हे असं लक्षात ठेवा. एवढं तर लक्षात राहीलच, मायनस मायनस प्लस प्लस, प्लस मायनस हे प्लस प्लस कोइन्साइड होत आहे. ठीक आहे. बरं, आता हे झालं. पण एक जरी मायनस साइन कॉस मध्ये आली ना, कॉस मध्ये एक जरी मायनस साइन आली, कॉस मध्ये म्हणतोय मी, एक जरी मायनस साइन आली तर डबल टू हाफ, डबल टू सिंगल, डबल टू सिंगल, एक मायनस साइनने ट्रेंडच चेंज करून टाकला. काय चेंज करून टाकला? आणि ज्यावेळी कॉसचं आपण असं लिहित असतो, डबल टू सिंगल किंवा हाफ टू कशामध्ये, सिंगल टू हाफ मध्ये जात असतो, डबल टू सिंगल आणि सिंगल टू हाफ, त्यावेळी कॉस मध्ये 1/4 लिहावा लागतो. आणि जे पण काही अटॅच करायचं असतं ते आपण 4 ला अटॅच करत असतो, बरोबर ना? बर, हे जास्त लांब नको, कारण मध्ये एक साइनच द्यायची आहे फक्त. आता ट्रेंड चेंज होणार. ट्रेंड चेंज होणार म्हणजे काय? की अरे मी ना डबल टू सिंगल जाताना काय करत होतो? डबल टू सिंगल जाताना, डबल टू सिंगल जाताना कॉसचा कॉसच ठेवत होतो. पण आता इथं कॉसचा साइन होणार. जो कॉस वाला आहे, प्लस वाले साइन ज्यांना आहेत ते आता साइनचे बनतील, म्हणजे साइनचा ए, साइनचा बी. पण ज्याला मायनसचं साइन आहे तो मात्र ट्रेंड फॉलो करील. ट्रेंड कोण फॉलो करील? ज्याला मायनसचं साइन. ट्रेंड काय? टीआरचा टीआरच राहणार डबल टू हाफ करताना. समजतंय? तर इथं राहणार कॉस सी आणि प्लस मायनस, तर इथे एक मायनसचं साइन. समजतंय? एक स्वतःचे अप्रोचेस पण डेव्हलप करावे लागतात. एवढा सगळा डेटा इथे ठेवणार कसा? असं पाठ करणार का? नाही. एक काहीतरी लिंकेज लावा आणि गोष्टी लिंक करून लक्षात ठेवा. बरं. आता 1/4 लिहिलंय, -1 आणि इथं प्लस लिहायचं आहे, -1 आणि प्लस लिहायचं आहे. आणि आता 4 शी मल्टिप्लाय मी तुम्हाला सांगितलंय, सिंगल टू हाफ येताना, सिंगल टू हाफ येताना जर दोन्ही प्लसच्या साइन असत्या तर कॉसचा साइन झाला असता, पण हा ट्रेंड चेंज होणार आहे बिकॉज ऑफ दिस मायनस साइन. मग ट्रेंड चेंज होणार आहे तर ट्रेंड फॉलो कोण करणार आहे? ज्याला मायनस साइन येतो. ट्रेंड फॉलो कोण नाही करणार? ज्याला मायनस साइन नाही येत ते ट्रेंड फॉलो नाही करणार. म्हणजे डबल टू सिंगल मध्ये येताना, सॉरी, सिंगल टू हाफ मध्ये येताना, इन दिस केस सिंगल टू हाफ मध्ये येताना आपण काय करायचो? टीआर चे सीटीआर लिहायचो. टीआर चे सीटीआर म्हणजे साइनचा कॉस करायचो, त्याच्यानंतर कॉसचा साइन करायचो. पण आता इथं काय करणार? इथं कॉसचा कॉसच ठेवणार, या कॉसचा कॉसच ठेवणार. ट्रेंड चेंज झालाय, पण मायनस साइन झालाय, त्याने ट्रेंड फॉलो केलाय, म्हणजे तो सिंगल टू हाफ होताना त्याने मात्र स्वतःला साइन मध्ये कन्वर्ट केले. समजतंय मी काय सांगतोय ते? ओके. तर कॉस ए बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 ह्यांनी मात्र ट्रेंड चेंज केलाय, ट्रेंड रिव्हर्स केलाय. बाय द वे, कॉस एचं काय व्हायला पाहिजे होता? साइन ए बाय 2. ह्याचं काय व्हायला पाहिजे होता? साइन बी बाय 2. पण आता ह्याचे काय झाले? ह्यांनी ट्रेंड फॉलो केला नाही, कारण बिकॉज ऑफ दॅट मायनस साइन. आता ट्रेंड फॉलो कोण करणार? ज्याला मायनस साइन आहे. कॉस सीचा काय झाला होता इकडं? साइन सी बाय 2. इथं पण कॉस सीचा काय होणार? साइन सी बाय 2.
दिस इज हाऊ यू कॅन. समजलंय? बर. आता इकडं पहा, त्याचा आन्सर येतं इन ट्रायंगल एबीसी म्हणा किंवा ज्यावेळी ए प्लस बी प्लस सी ची ऍडिशन 180 डिग्री असते त्यावेळी tan ए प्लस tan बी प्लस tan सी इक्वल टू tan ए इंटू tan बी इंटू tan सी प्रोडक्टचा इक्वल येतो. समजतंय? कॉट ए बाय 2 आता पहा, टॅनचा जो ए वाला फुलफिल करतोय जी वाली कंडिशन म्हणजे सम इक्वल टू प्रोडक्ट, सम इक्वल टू प्रोडक्ट. टॅनचा सिंगल अँगल जर फॉलो करत असेल तर कॉटचा हाफ अँगल तो ट्रेंड फॉलो करतो. काय म्हणतोय मी? टॅनचा सिंगल अँगल जर हा वाला ट्रेंड फॉलो करतोय सम इक्वल टू प्रोडक्ट तर कॉटचा हाफ अँगल फॉलो करेल म्हणजे कॉट ए बाय 2 प्लस कॉट बी बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 इक्वल टू कॉट ए बाय 2 इंटू कॉट बी बाय 2 इंटू कॉट सी बाय 2. समजतंय? तर टॅनचा जो हाफ अँगल फुल म्हणजे सॅटिस्फाय करत असेल जो ट्रेंड तो कॉटचा सिंगल अँगल करणार आहे. बरं, टॅन ए बाय 2 म्हणजे समजा 3 टर्म दिल्या, अल्फा बीटा गामा, अल्फा बीटा बीटा गामा आणि गामा अल्फा. माहितीये? टॅन ए बाय 2 टॅन बी बाय 2 टॅन सी बाय 2 दिल्या तर ह्याला मी म्हणतो सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू टेकन ऍट अ टाइम. 3 टर्म्स आहेत, टॅन ए बाय 2 टॅन बी बाय 2 टॅन सी बाय 2. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू टेकन ऍट अ टाइम, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ टू टेकन ऍट अ टाइम म्हणजे टॅन ए बाय 2 टॅन बी बाय 2 त्यांचा प्रोडक्ट प्लस टॅन बी बाय 2 टॅन सी बाय 2 त्यांचा प्रोडक्ट प्लस टॅन सी बाय 2 टॅन ए बाय 2 त्यांचा प्रोडक्ट. आणि हे कशाचे इक्वल येतं? हे 1 च्या इक्वल येतं. टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 इंटू टॅन सी बाय 2 प्लस टॅन सी बाय 2 इंटू टॅन ए बाय 2 इक्वल टू 1. आणि कॉट ए कॉट बी प्लस टॅनचा जो हाफ अँगल फॉलो करत असेल ट्रेंड तो कॉटचा सिंगल अँगल फॉलो करतो. समजतंय? म्हणजे कॉट ए कॉट बी प्लस कॉट बी कॉट सी प्लस कॉट सी कॉट ए इक्वल टू 1. आता तुम्ही म्हणाल हे आलं कुठून? बरोबर आहे ना? हा, हे आलं कुठून? हे आलं इथून. हे सगळं प्रूव्ह करायचंय आपल्याला पण सीईटीत ऍज ए रिझल्ट लक्षात ठेवायचंय. सगळं प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. पहिला क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एबीसी. हे सगळं कुठं चाललंय? इन ट्रायंगल एबीसी. मी थोडासा फास्ट जाऊ शकतो, तुमचं लक्ष प्रॉपर असलं पाहिजे. साइन 2a प्लस साइन 2b मायनस, हा मायनसच्या साइन वाल्याने, ज्याला मायनसची साइन आहे त्याने ट्रेंड ट्रेंड बदलला ना. साइन 2a प्लस साइन 2b प्लस साइन 2c कशाच्या इक्वल आला होता? 4 साइन ए साइन बी साइन सी. पण ज्याला मायनस साइन आहे त्याने ट्रेंड, हा, इन दिस केस इथं एका मायनस साइन मुळे वेगळा ट्रेंड आला. बरं, ह्याच्यामध्ये आणि इथून पुढे जे येणार आहे हे 10 लिहिलेले हे जे आहेत आणि आता हे जे येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो वाला ट्रेंड अप्लाय नका करू. काय आता 10 पार्ट करण्यासाठी जो ट्रेंड सांगितलाय किंवा जो पॅटर्न जी ट्रिक सांगितली ती ट्रिक इथं वापरू नका, ती टेक्निक इथं वापरू. आता पहा, कारण एक मायनसचा साइन आहे, साइन मध्ये मायनस वाला मुद्दाम आपण फॉर्म्युला पाहिलाच नाहीये. समजतंय? बरं, आता आपण इंट्रोड्यूस पण करू शकतो इथं. हे पहा, साइन 2a, मला सांगा तुम्हाला साइन सी रिटेन झालेला पाहिजे. काय पाहिजे? रिटेन झालेला पाहिजे. तर सरळ सरळ फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला लावा, साइन सी प्लस साइन डी वाला. तर या दोघांना जर मी कलेक्ट केलं, ठीक आहे, इन ट्रायंगल एबीसी चाललंय, ह्याचा अर्थ इथं तर ऑब्विसली ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय असणारच आहे. बरोबर? आता प्रॉपरली पहा, याच्यात जर तुम्ही फॅक्टरायझेशन फॉर्म्युला लेफ्ट हँड साइड कन्सिडर करताय, लेफ्ट हँड साइड कन्सिडर करताय, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय करा. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन सी प्लस साइन डी, 2 साइन सी प्लस डी बाय 2, 2a प्लस 2b बाय 2, 2a प्लस 2b बाय 2 म्हणजे a प्लस बी ओनली. समजतंय? समोर लक्ष असलं पाहिजे. ए प्लस बी इंटू कॉस, अरे साइन सी प्लस साइन डी, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2 म्हणजे आता 2a मायनस 2b बाय 2. समजतंय ना? साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. सी काय आहे तुमचा इन दिस केस? 2a आणि डी काय? 2b. तर सी प्लस डी बाय 2 काय येईल? 2a प्लस 2b बाय 2. 2 कॉमन काढा न्यूमरेटर मधून, 2 इंटू ए प्लस बी बाय 2, 2 ला 2 कॅन्सल, ए प्लस बी.
सी मायनस बी बाय टू काय येईल, 2a मायनस 2b बाय 2 कॉमन काढा, 2 इंटू ए मायनस बी बाय 2 ला 2 कॅन्सल ए मायनस बी, म्हणजे मला इथे लिहायचंय कॉस ऑफ सी मायनस बी बाय टू म्हणजे ए मायनस मायनसचा साइन 2c आहे, मायनसचा साइन 2c. आता मला सांगा, इन ट्रँगल एबीसी, ए प्लस बी प्लस सी जर पायच्या इक्वल असेल तर ए प्लस बी कशाच्या इक्वल असेल, ए प्लस बी पाय मायनस सीच्या इक्वल असेल, म्हणजे साइन ए प्लस बी साइन सी बनून जाईल. अरे कळतंय का, साइन ए प्लस बी कशाच्या इक्वल बनेल, दोन्ही साईडला साइन अप्लाय करा, दोन्ही साईडला साइन अप्लाय करा. जर मी साइन अप्लाय केला दोन्ही साईडला तर पहा साइन ए प्लस बी इक्वल टू साइन पाय मायनस सी. साइन पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, साइन पाय मायनस सी इक्वल टू साइन सी. म्हणजे मी आता याला रिप्लेस कशाने करतोय पहा, 2 साइन सी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी मायनसचा साइन 2c. आणि हा मुद्दाम लिहिलाय मी, मला ज्यावेळी मला साइन सी इथं जनरेट झालेला दिसतोय, मी साइन 2 ला पण जनरेट करतोय, साइन 2 थीटा वाला फॉर्म्युला, कारण मला साइन सी दिसला पाहिजे, सो दॅट आय कॅन टेक कॉमन. म्हणजे या साइन 2c ला, या साइन 2c ला, या साइन 2c ला मी लिहितोय 2 साइन सी कॉस सी. काय लिहितोय, 2 साइन सी कॉस सी. समजतंय. आता मला सांगा, आता मी ह्यांच्या दोघांमधून 2 साइन सी कॉमन काढू शकतो, 2 साइन सी कॉमन काढू शकतो, तर 2 साइन सी कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय उरतोय पहा, आतमध्ये उरतोय कॉस ऑफ ए मायनस बी मायनसचा कॉस सी, बरोबर. आणि आता प्रॉपरली पहा कॉस सी, ह्याच्यावर दोन्ही साईडला साइन जर अप्लाय केलं तर साइन ए प्लस बी इक्वल टू साइन पाय मायनस सी, आणि हा आला होता साइन सी. बट इथं जर दोन्ही साईडला कॉस अप्लाय केला तर कॉस ऑफ ए प्लस बी कशाच्या इक्वल येईल, कॉस ऑफ पाय मायनस सीच्या, पण कॉस पाय मायनस सी, कॉस पाय मायनस सी कशाच्या इक्वल असतो, मायनस कॉस सीच्या. कशाच्या, मायनस कॉस सीच्या. याचा अर्थ मायनस कॉस सीला प्लस, किंवा असं म्हणा, इथून आपण हे म्हणू शकतो की कॉस सी इक्वल टू मायनसचा कॉस ऑफ ए प्लस बी, मायनसचा कॉस ऑफ ए प्लस बी. मग कॉस सी ला रिप्लेस कशाने करतोय आपण, कॉस सी ला रिप्लेस करतोय आपण, कॉस सी ला रिप्लेस करतोय मायनस कॉस ए प्लस बी ने. कशाने, मायनसचा कॉस ए प्लस बी ने. मग हे मायनस साइन आणि हे मायनस साइन प्लस बनून जाईल. समजतंय. मग आता ही नेक्स्ट स्टेप काय असेल, नेक्स्ट स्टेप असेल 2 साइन सी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी मायनस मायनस प्लस होणार आहे, कारण कॉस सी ला आपण मायनसचा कॉस ऑफ ए प्लस बी टाकतोय. मग हे मायनस आणि ते वाला मायनस, तर प्लस कॉस ऑफ ए प्लस बी. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला जनरेट झालाय, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी 2 कॉस ए कॉस बी, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी 2 कॉस ए कॉस बी, बरोबर. 2 कॉस ए कॉस बी बनलाय, तर हा 2 साइन सी इंटू 2 कॉस ए कॉस बी, 2 2 जा 4, सो 4 कॉस ए कॉस बी आणि साइन सी, कॉस ए कॉस बी साइन सी. तर आपण म्हणतोय की एक मायनस साइन आल्यामुळं ट्रेंड चेंज झालाय. इथं पहा, आता पहा, एक मायनस साइन आल्यामुळं ट्रेंड चेंज होणार. साइन 2a चा इकडे येताना साइन एच होत होता, पण आता ट्रेंड चेंज होणार. साइन 2a चा काय बनणार, कॉस ए, साइन 2b चा कॉस बी, आणि मायनसची ज्याला साइन आहे तो मात्र ट्रेंड फॉलो करणार. काय आलंय, साइन सी. समजतंय. म्हणजे इथं आपण अजून एक गोष्ट इन्क्लूड करू शकतो की ट्रेंड कोण चेंज करतोय, ज्याला मायनस साइन आहे तो ट्रेंड फॉलो करतोय, ज्याला मायनस साइन नाहीये तो ट्रेंड चेंज करतोय इन केस ऑफ एनी सिंगल निगेटिव्ह साइन इज इंट्रोड्यूस. कळतंय. एक जरी निगेटिव्ह साइन, आता इथं पहा, सी ला आली म्हणून सी ने चेंज केला, इथं जर बी ला आली असती तर बी वाल्याने ट्रेंड चेंज केला असता. मला काय म्हणायचं हे सांगतो मी तुम्हाला, इकडे प्रॉपर लक्ष द्या. 11th अँड 12th. 11th पहा,
साइन 2a प्लस साइन 2b मायनस साइन 2c इक्वल टू डबल टू हाफ जाताना इथं तर डायरेक्ट 4 असतो, साईनचा येतो म्हणजे साईनचा साईनच राहत असतो, बट बिकॉज ऑफ दॅट सिंगल निगेटिव्ह साईन ट्रेंड इज नाव गेट चेंज. ट्रेंड चेंज झालाय आणि तुम्ही साइन 2a चा इथं लिहिताय कॉस ए, साइन 2b चा लिहिताय कॉस बी आणि मायनसची ज्याला साईन आहे तो मात्र ट्रेंड फॉलो करणार आहे म्हणजे साइन 2c च्या जागी सायन्स. सिमिलरली जर सिंगल मधून हाफ मध्ये जायचंय, साइन ए प्लस साइन बी मायनसचा साइन सी, मग याचा आन्सर काय येईल 4 इंटू ट्रेंड काय असतो सिंगल टू हाफ जाताना, सिंगल टू हाफ जाताना टीआर चा सीटीआर बनत असतो, पण ट्रेंड कोण फॉलो नाही करणार, ज्यांना पॉझिटिव्ह साइन आहे, कोण फॉलो करणार ज्याला निगेटिव्ह साइन, म्हणजे साईनचा साइन ए चा मी इथं कॉस ए बाय 2 लिहिला असता, पण ट्रेंड फॉलो नाही होणार तर साइन ए चा साइन ए बाय 2 लिहावा लागणार मला. काय लिहावा लागणार साइन ए बाय 2. साइन बी चा काय लिहावा लागणार साइन बी बाय 2. लिहायला काय पाहिजे होतं, जर तिन्ही प्लस असत्या तर, तिन्ही प्लस असत्या तर कॉस बी बाय 2 लिहायला लागतं. आणि इथं आता साइन मायनसचा साइन सी आहे, ज्याला मायनस साइन आहे तो मात्र ट्रेंड फॉलो करणार, म्हणजे साइन सी चा जो मल्टिपल आहे इकडे तो कोणता येईल कॉस सी बाय 2, कॉस ऑफ सी बाय 2, कॉस सी बाय 2. समजतंय का हे रिझल्ट, आणि एकदम प्रॉपरली आपण लर्न केले की होऊन जाईल सगळं. हे आलं आपलं आन्सर एकदम इझी. आता नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन हा वाला, हे तर सगळं आम्ही तोंडपाठ केलंय. आता या केसमध्ये काय करायचं, लेफ्ट हँड साइड पहा, थोडासा फास्ट जातोय मी, समोर लक्ष द्या. LHS पहा, मला माहिती की ए बाय 2 हाफ अँगल बनले पाहिजे, म्हणजे मला 100% इथं काय वापरायचं आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन मध्ये मी हे दोन कन्सिडर केले समजा स्टार्टिंगला, तर हे बनणार कॉस सी प्लस कॉस बी काय येतो 2 कॉस सी प्लस डी बाय 2, कॉस सी मायनस डी बाय 2 प्लसचा कॉस सी, प्लसचा कॉस सी. आता व्यवस्थित पहा, इन ट्रायंगल एबीसी चाललंय हे सगळं, कुठं चाललंय इन ट्रायंगल एबीसी. क्वेश्चन पहा, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह आहे, कळतंय. आता पहा, इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये ए प्लस बी प्लस सी पायच्या इक्वल असतो हे माहिती आहे तुम्हाला, मग ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 इक्वल टू पाय बाय 2, इक्वल टू पाय बाय 2. मग ए प्लस बी बाय 2 पाहिजे तुम्हाला, हे सगळं आपण केलेलं पण डिराईव्ह, पण तरी इथं दाखवतो ए प्लस बी बाय 2, मग हा सी बाय 2 इकडे जाईल तर पाय बाय 2 मायनस सी बाय 2, आणि ह्याच्यावर जर साइन कॉस अप्लाय केला दोन्ही साइडला, तर कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2, कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2, म्हणजे साइन सी बाय 2, साइन सी बाय 2. तर साइन सी बाय 2 मला पाहिजे, लेफ्ट हँड साइडला इथे मी लिहितोय 2 साइन सी बाय 2, आणि हा कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2. आता काय करायचं, त्या कॉस सी चं काय करायचं, कारण की मी खूप जास्त क्वेश्चन, हा याच्या अगोदर आता तर काहीच नाही, आता मी पूर्ण ब्लँक आहे, ठीक आहे. मी चॅप्टर शिकवायला घेतलाय, आम्ही काही वाचलेलं पण आहे, क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये वाचत नाही, ज्यावेळी थिअरी एक्सप्लेन करायची असते त्यावेळी सगळं जास्त वाचायला लागतं. पण कारण की याच्या अगोदर पण मी क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत आणि अशा टाइपचे क्वेश्चन्स हाताखालून गेलेले आहेत, तर लगेच असं वाटतंय की यार कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 आहे ना, आणि हा कॉस सी आहे ना, तर कॉस सी वाला ज्यावेळी मला क्लिक होतोय त्यावेळी मी म्हणतोय अरे मला याचे दुसरे पण सगळे फॉर्म्युले माहिती आहेत. 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आठवतोय मला, 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर मग मी म्हणलं फक्त कॉस थिटा कशाच्या, फक्त कॉस 2 थिटा कशाच्या इक्वल येईल, डायरेक्ट कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला मला आठवतोय, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला मला आठवतोय, मी म्हणतोय 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. पण 1 मला मायनस मध्ये नकोय, मग मला दुसरा फॉर्म्युला क्लिक होतोय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा.
कारण 1 मला इंट्रोड्यूस करायचा आहे आणि तो मायनस मध्ये नकोय, तर हा फॉर्म्युला रिजेक्ट. अप्रोच तुम्हाला कळतोय का? राईट टाइमला राईट सबस्टिट्यूशन जमतोय का? हा मी का रिजेक्ट करतोय? कारण मला मायनसचा 1 मिळेल मग जर इंट्रोड्यूस केला तर. प्लसचा 1 पाहिजे, मग मी हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. म्हणजे डबल टू सिंगल जातोय आपण. डबल टू सिंगल जातोय. म्हणजे हा वाला कॉस सी जर असेल तर त्याला कसं लिहिल? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर सी बाय 2 लिहीन आणि साइन सी बाय 2 दिसतोय. त्याच्यामधून कॉमन घेऊन काहीतरी करील मी पुढं. तर मग मी ह्याला कशाने रिप्लेस करतोय? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 ने. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर सी बाय 2. आता हे पहा, 1 तर पुढं प्लसला द्या. आता या दोघांमधून साइन नाही 2 साइन सी बाय 2. 2 साइन सी बाय 2 ला कॉमन घ्या. 2 साइन सी बाय 2 ला कॉमन घ्या. आतमध्ये काय राहील पहा? आतमध्ये राहील कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 मायनसचा साइन सी बाय 2. मायनसचा साइन सी बाय 2. बरोबर? आता अगेन या इकडं. अगेन इकडे या. सी बाय 2 साइन सी बाय 2 जर तुम्हाला पाहिजे तर इथंच काढलेलं आहे ना ऑलरेडी. साइन सी बाय 2 कशाच्या इक्वल आहे? ए प्लस बी बाय 2 च्या. कॉस ए प्लस बी बाय 2 च्या. तर आता ह्याला कशाने रिप्लेस कराल तुम्ही? कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 च्या. कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 ने रिप्लेस कराल तुम्ही. समजतंय तुम्हाला? आता मग हे काय बनणार आहे? हे बनणार आहे 1 प्लस 2 साइन सी बाय 2 इंटू कॉस ऑफ. आता मी मुद्दाम असं लिहितोय कारण मला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. कॉस ए बाय 2 मायनस बी बाय 2. डिनॉमिनेटर सेपरेट दिलाय. मायनस कॉस ए बाय 2 प्लस बी बाय. आता हे पहा, हा वाला फॉर्म्युला तुम्हाला क्लिक झाला पाहिजे लगेच. कोणता वाला फॉर्म्युला? कॉस ऑफ ए प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी इज 2 साइन ए साइन बी. 2 साइन ए साइन बी चा फॉर्म्युला कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. मग इथं 2 प्लस 2 साइन सी बाय 2. 2 साइन. आता हे पहा, 2 साइन ए साइन बी चा काय होता? किंवा कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी कशाच्या इक्वल होता? 2 साइन ए साइन बी. म्हणजे तोच अँगल राहतोय जो इकडे आहे. तर इथं काय बनणार? कॉस स्टार मायनस हॅश मायनस कॉस स्टार प्लस हॅश इज 2 साइन स्टार साइन हॅश. बरोबर? दॅट इज 2 साइन ए बाय 2 साइन बी बाय 2. 2 2 जा 4, so final answer will be 1 plus 4 sin a by 2 sin b by 2 into sin c by 2. This is what you have to prove. समजतंय? ओके. आता नेक्स्ट पहा. नेक्स्ट थर्ड. हा स्क्वेअर वाला. हा वाला पण प्रूव्ह करायचा, काही एवढं अवघड नाहीच आहे. बरं, हे आपण रिमेंबर नाही केलेला किंवा लर्न नाही केलेला हा रिझल्ट आणि गरजही नाहीये. इफ यू आर कॉन्सेप्च्युअली क्लिअर, तुम्ही ऑन स्पॉट पण डिराईव्ह करू शकता, बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला ऑन स्पॉट डिराईव्ह करायला टाइम देत नाही. समजतंय? साइन स्क्वेअर एलएचएस कन्सिडर करा. चला एलएचएस कन्सिडर करा आणि तिकडे मला काय आणायचं हे पण मला कळलंय. आता मी काय करतोय? आता मी कॉस सी मला जर आणायचा आहे, कॉस सी जर मला आणायचा आहे, तर मी या साइन स्क्वेअर सी कडे एक नजर देतोय. एक नजर साइन स्क्वेअर सी कडे देतोय. साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनसचा साइन स्क्वेअर सी. आता मी सिरियसली एकदम ब्लँक आहे. काय करायचं हे सुचत नाही. राईट हँड साइड एक नजर ठेवलेली आहे. साइन ए साइन बी कॉस सी आणायचा आहे. तर मला वाटतं कॅन यू कन्वर्ट एव्हरीथिंग इनटू कॉस. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचा एकच फॉर्म्युला नाही आपल्याला माहिती. आपल्याला बरेच फॉर्म्युले माहिती आहेत आता साइन स्क्वेअर थिटाचे. समजतंय ना? फॉर एक्झाम्पल त्या दिवशी पाहिलेला साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा
कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1/1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरं हे येतं कसं? टॅन थिटाला टी पुट करून. टॅन थिटाला टी पुट करत असता तुम्ही, आठवतंय ना? बरं बरं, हे कॉम्पिटिटिव्ह लेवलचे आपल्या बोर्डमध्ये किंवा पुस्तकात असे फॉर्म्युलेस नाहीयेत. तर जे आहेत त्यांचा यूज करून आपल्याला प्रोसीड करायचंय. तर मी म्हणतोय मला साइन स्क्वेअर थिटाचा आता क्लास 10th पर्यंत एकच फॉर्म्युला माहित होता, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. एकच माहित होता, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. पण आता अजून एक माहित झालाय. ज्यावेळी मी डबल अँगल फॉर्म्युला शिकलो त्यावेळी मला साइन स्क्वेअर थिटाचा दुसरा पण फॉर्म्युला माहित झाला, 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2. आठवतंय? कारण 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा. मग मी सगळेच साइन स्क्वेअर थिटा याने रिप्लेस करू का? सगळेच साइन स्क्वेअर थिटा. बट मला ह्याला असा हात लावू नाही वाटत आहे. का नाही वाटत आहे? कारण त्याला मला कॉस सी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये? कॉस सी मध्ये. तर मी साइन स्क्वेअर सी ला मला असं वाटतंय, एक नजर जर टाकली तर साइन स्क्वेअर सी ला 1 मायनस कॉस स्क्वेअर सी जर कन्वर्ट केला तर, म्हणजे मी ह्या साइन निगेटिव्ह वाल्या साइन स्क्वेअर सी शी काही छेडछाड करत नाहीये. ना मी सोल्युशन पाहिलंय, ना मला माहिती ह्याला कसं सॉल्व्ह करायचंय. पण माझं मन सांगतंय किंवा मी ज्या वेळेने क्वेश्चन सॉल्व्हिंग केलेली याच्या अगोदर त्याच्यावरून मला कळतंय. ठीक आहे? तुम्हाला पण सिमिलरली कळणार आहे, की अरे इथं ना काही फायदाच नाहीये. म्हणजे आय मीन टू से की इथं तुम्ही काय करणार आहे? साइन स्क्वेअर एला लिहिणार आहे 1 मायनस कॉस 2a बाय 2 प्लस त्याला लिहिणार आहे 1 मायनस कॉस 2b बाय 2. बरोबर ना? अरे साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2 लिहिलं, तसं साइन स्क्वेअर एला 1 मायनस कॉस 2a बाय 2, साइन स्क्वेअर बी ला 1 मायनस कॉस 2b बाय 2. पण इथं मी ह्याला मायनसचा साइन लिहून 1 मायनस कॉस 2c बाय 2 मला अजिबात लिहू वाटत नाहीये. का? कारण मला माहितीये की हा 1 बाय 2 डिनॉमिनेटर सेपरेट देऊ आपण. 1 बाय 2 मायनस 1 बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. बरोबर ना? कॉस 2a. बरोबर? अरे डिनॉमिनेटर दोघांचा 2a म्हणजे कॉस 2a च्या डिनॉमिनेटरला. आता समजेल तुम्हाला. बरोबर? प्लस 1 बाय 2 मायनस कॉस 2b बाय 2. आणि हा 1 बाय 2 1 बाय 2 1 बनतोय. 1 बनतोय. आणि हे मायनसचं साइन आहे. इथं अगेन 1 बाय 2 मायनसचा बनवण्यापेक्षा एक काम करा, त्या साइन स्क्वेअर सी ला 1 मायनस कॉस स्क्वेअर सी का लिहा? कारण एक नजर राईट हँड साइडवर कॉस सी चं इंट्रोडक्शन करायला सांगतीये. तर कॉस स्क्वेअर सी असू द्यात, मग कॉमन वगैरे घेऊन होणार आहे काहीतरी. जे व्हायचंय ते होणार आहे. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय असतो, हे पण आपल्याला माहिती आहे. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय आहे, हे पण माहिती आहे. आणि कारण की हा 1 बाय 2 1 बाय 2 त्या दोघांची सम 1 बनणार आहे आणि मायनसचा साइन मायनस 1 ला आहे आणि मला राईट हँड साइडला 1 पाहिजेच नाही. म्हणजे कॅन्सल करायचं आहे म्हणून हे टाकतोय मी. समजतंय का तुम्हाला? इथं जो साइन स्क्वेअर सी आहे त्याच्या जागी हे का नाही टाकलं, हे का टाकलंय, रिझन कळतंय. कारण राईट हँड साइडला 1च नाहीये. हा 1 बाय 2 1 बाय 2 1 बनवतोय. बरं त्याला तर कॅन्सल आउट करायला कोणता तरी मायनसचा 1 असायला पाहिजे. मग तो वाला -1. मग इथं बनलंय, इथं पहा. इथून मी त्या दोघांमधून ह्याच्यातून आणि ह्याच्यातून मायनसचा 1 बाय 2 जर कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील? कॉस 2a प्लस कॉस 2b. आणि हा तर 1 आहे. 1 बाय 2 प्लस 1 बाय 2 हा 1 आहे. हे ह्या दोघांमधून 1 बाय 2 मायनसचा 1 बाय 2 कॉमन काढला तर कॉस 2a प्लस कॉस 2b. बरोबर? आणि मायनस साइन आतमध्ये दिली तर -1 प्लस कॉस स्क्वेअर सी. -1 प्लस कॉस स्क्वेअर सी. -1 प्लस 1 गेट कॅन्सल. आणि आता व्यवस्थित पहा. तो जो कॉस स्क्वेअर सी आहे त्याला पुढे लिहितो कारण त्याला पॉझिटिव्ह साइन आहे. आणि हा मायनसचा 1 बाय 2 कॉस 2a प्लस कॉस 2b असं लिहितोय. पहा, पुस्तक पहाल, गाईड पहाल, सोल्युशन कळेल. पण ते असंच का केलंय हे कळण्यासाठी यू नीड टू अटेंड द लेक्चर. समजतंय? कॉस 2a प्लस कॉस 2b फॉर्म्युला अप्लाय करा. कॉस 2a प्लस कॉस 2b फॅक्टरायझेशन 2 कॉस c प्लस d बाय 2. आता 2a प्लस 2b बाय 2 म्हणजे a प्लस b कॉस c मायनस d बाय 2 2a मायनस 2b बाय 2 दॅट इज a मायनस b.
ए मायनस बी. आता हे पहा, हा वाला 2, हा वाला 2 आणि हा वाला 2 कॅन्सल होईल, बरोबर का? कारण त्याचा आन्सर काय, याची व्हॅल्यू काय, cos 2a plus cos 2b is as same as 2 into cos of a plus b into cos of a minus b. बरोबर. आता अजून एक गोष्ट सांगतो, a प्लस बी कशाच्या इक्वल आहे? a प्लस बी पाय मायनस सी च्या इक्वल आहे. मग cos ऑफ a प्लस बी, cos ऑफ a प्लस बी कशाच्या इक्वल आहे? cos ऑफ पाय मायनस सी च्या. आणि cos पाय मायनस सी मायनसचा cos सी काय, मायनसचा cos सी. म्हणजे आता हे काय बनणार आहे, हे बनणार आहे मायनसचा cos सी इंटू cos ऑफ ए प्लस बी, काय cos ऑफ ए प्लस बी. हे ह्याच्या इक्वल इथं येणार आहे हे सगळं. समजतंय? समजतंय? आता पहा, हे मायनस साइन आहे आणि हे वालं मायनस साइन, हे वालं मायनस साइन आणि हे वालं मायनस साइन प्लस बनवेल. 1/2 तर गेलायच, टू कॅन्सलच झालाय. म्हणजे इथं काय राहतोय, कॉस स्क्वेअर सी आणि मायनस मायनस प्लस होऊन काय राहिलंय, कॉस सी इंटू कॉस ऑफ ए मायनस बी. कलर बाहेर नको यायला. कॉस ए मायनस बी. म्हणजे नवीन देऊ ना मग, कलर जात नाही का? ठीक आहे, कॉस सी आणि इंटू काय आहे, कॉस ऑफ ए मायनस, कॉस ऑफ ए मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. समजतंय? आता कॉस सी ला कॉमन घ्या दोघांमधून, कॉस सी ला कॉमन घ्या, आतमध्ये काय राहतोय, कॉस सी, कॉस सी प्लस कॉस ए मायनस, ठीक आहे. ओके, आता इकडं पहा, कॉस सी पुन्हा आठवा काय होता कॉस सी, हा बाहेरचा कॉस सी असाच राहू द्या कारण याची गरज आहे. आतमध्ये पहा, कॉस सी कशाच्या इक्वल आहे, मायनस कॉस सी ए प्लस बी च्या इक्वल आहे. मायनस कॉस सी जर ए प्लस बी च्या इक्वल आहे तर ह्याचा अर्थ कॉस सी मायनस ऑफ कॉस ए प्लस बी च्या इक्वल आहे. कशाच्या इक्वल आहे, मायनस कॉस ए प्लस बी च्या इक्वल आहे. ओके, मग इथं तुम्ही काय लिहिताय कॉस सी च्या जागी, सगळ्यात आधी तर कॉस ए मायनस बी लिहिताय, 2 नंबरचा तो कॉस ए मायनस बी स्टार्टिंगला लिहिताय आणि कॉस सी च्या जागी मायनसचा कॉस ए प्लस बी लिहिताय. फॉलो द प्रोसेस, प्रोसेस फॉलो करा फक्त, गोष्टी आपोआप जनरेट होत आहेत. कॉस सी एज इट इज, कॉस सी एज इट इज. आणि हा तर एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 2 साइन ए साइन बी चा, 2 साइन ए साइन बी. तर फायनल आन्सर काय येईल, 2 साइन ए साइन बी इंटू कॉस, काय झालं, इंटू कॉस. इझी, इझी आहे का? ओके, आता पहा नेक्स्ट, हा बघा, आता पहा, कॉट ए कॉट बी प्लस कॉट बी कॉट सी प्लस कॉट सी कॉट ए इक्वल टू 1. कारण tan ए tan बी, tan ए बाय 2 इंटू tan बी बाय 2 प्लस tan बी बाय 2 प्लस tan सी बाय 2 प्लस tan सी बाय 2 प्लस tan ए बाय 2 इक्वल टू 1. हे प्रूव्ह करण्यासाठी काही नाही, ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय आहे हे माहिती आहे तुम्हाला, हे माहिती आहे तुम्हाला, बरोबर. आता काय करा, आता
एका सी ला तिकडे जाऊ द्यात. ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी लिहा आणि कॉट अप्लाय करा. दोन्ही साईडला कॉट घ्या. कॉट किंवा टॅन टॅन फाइंड आउट करा. टॅन ए प्लस बी काढा, मग नंतर कॉट मध्ये कन्वर्ट करू. टॅन ए प्लस बी काय येईल? टॅन ऑफ पाय मायनस सी. टॅन पाय मायनस सी काय असतो? मायनसचा टॅन सी. मायनसचा टॅन सी असतो, बरोबर. आणि टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1. हो, हे तर मी वेगळं प्रूव्ह करायला गेलो. हे 3 जाळी असतात. त्याने टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी इक्वल टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी प्रूव्ह झालं असतं. इक्वल टू 1 आलं पाहिजे. ए बाय टू बी बाय टू सी बाय टू. इथं करून पाहायचं. ए बाय टू किंवा मी मागच्या स्टेजला कुठं होतो? मला वाटतं ह्याने नाही होत. आठवत तर मला पण नाहीये काय करावं, कारण मी पण याचा रिझल्ट पाठ केलाय किंवा लक्षात ठेवलाय. समजा इकडं कन्सिडर करतो मी. ए बाय टू ए प्लस बी प्लस सी बाय टू इक्वल टू पाय बाय टू. इथून मला काय मिळेल? ए प्लस बी बाय टू इक्वल टू पाय बाय टू मायनस सी बाय टू. आणि आता टॅन जर दोन्ही साईडला घेतला तर टॅन ए बाय टू प्लस टॅन बी बाय टू अपॉन एक नजर द्यावी लागणार मला इथं पण. हो, सेमच प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर प्रूव्ह होत आहे. मला वाटलं प्रूव्ह तर मला दुसरं करायचंय, वेगळंच प्रूव्ह होत आहे. प्रोसिजर सेमच आहे. म्हणजे जिथपर्यंत जातोय टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी इक्वल टू टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सीच होणार आहे. टॅन ऑफ ए प्लस बी घ्या, टॅन ए प्लस बी घ्या, दॅट विल बी मायनसचा टॅन सी येईल, बरोबर. आता ह्याला सॉल्व्ह करा. टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय हा काय येईल? 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी दॅट इक्वल टू मायनस टॅन सी. क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करा? क्रॉस मल्टिप्लाय करा. सो दॅट विल बी टॅन ए प्लस टॅन बी equal to 1 into minus, so minus tan c. Minus tan a tan b into minus tan c, that will be plus minus minus plus होईल ना, तर plus tan a into tan b into tan c into tan c. आता हा मायनसचा tan c इकडे येऊ द्या. tan a plus tan b plus tan c equal to tan a into tan b into tan c. हा, आता पहा. आता काय करील? कॉट मध्ये आन्सर पाहिजे तर सगळ्यांना कॉट मध्ये कन्वर्ट करेल. ऑर एल्स काय करील माहितीये? याला या साईडला आणेल, प्रत्येकाला ह्याने डिवाइड करेल. राईट हँड साईडला मला 1 पाहिजे, दॅट इज द राईट हँड साईडला काय पाहिजे? 1 पाहिजे. मग ह्या तिघांच्या डिनॉमिनेटर ह्या तिघांच्याही डिनॉमिनेटरला
एका खाली एक जावे नाही. तिघांच्याही डिनॉमिनेटरला काय देईल मी? tan A tan B tan C. काही फायदा नाही झाला. सरळ लिहायला पाहिजे. tan A च्या पण डिनॉमिनेटरला काय? tan A च्या डिनॉमिनेटरला tan A इंटू tan B इंटू C. सरळ चाललंय का रे? प्लस tan B डिवाइडेड बाय tan A इंटू tan B इंटू tan C प्लस tan C डिवाइडेड बाय tan A इंटू tan B इंटू tan C दॅट इक्वल टू 1 राहील. दोन्ही साइड असं म्हणा, डिवाइड बोथ साइड बाय tan A tan B tan C. कळते? डिवाइड बोथ साइड बाय tan A tan B tan C. आता पहा, tan A ला tan A कॅन्सल, tan B ला tan B कॅन्सल, tan C ला tan C कॅन्सल. तर काय राहतंय आता? 1 अपॉन tan B tan C, 1 अपॉन tan A tan C आणि 1 अपॉन tan A tan B. 1 अपॉन tan A tan B ला काय लिहाल? cot A cot B, cot A cot B प्लस 1 अपॉन tan B tan C ला काय लिहाल? cot B cot C आणि 1 अपॉन tan A tan C ला काय लिहाल? किंवा 1 अपॉन tan C tan A ला काय लिहाल? cot C cot A, cot C into cot A. That equal to 1. That equal to 1. इझी. म्हणजे एकाच रिझल्ट मध्ये दोन दोन रिझल्ट, एका प्रूफ मध्ये दोन रिझल्ट प्रूव्ह झाले. हा वाला एक आणि हा वाला एक. समजतंय? इकडे पहा आता, इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. मग ए प्लस बी प्लस सी बाय टू इक्वल टू पाय बाय टू. मग ए प्लस बी प्लस सी बाय टू इक्वल टू पाय बाय टू असेल तर ए प्लस बी बाय टू इक्वल टू पाय बाय टू मायनस सी बाय टू. ए प्लस बी बाय टू इक्वल टू पाय बाय टू मायनस सी बाय टू. आता पहा, आता पहा, आता टॅन घ्या दोन्ही साइडला. टॅन फाइंड आउट करा. टॅन ऑफ ए प्लस बी बाय टू नाही म्हणते मी, त्याला ए बाय टू प्लस बी बाय टू म्हणतो. टॅन ऑफ ए बाय टू प्लस बी बाय टू दॅट इक्वल टू टॅन ऑफ पाय बाय टू मायनस सी बाय टू. आणि तुम्हाला माहिती टॅन पाय बाय टू मायनस थिटा इज कॉट थिटा. काय असतो? कॉट थिटा. सो पुन्हा मग आता टॅन वाला फॉर्म्युला अप्लाय करा. टॅन ए plus tan b means in this case tan a by 2 plus tan b by 2 divided by 1 minus tan a by 2 into tan b by 2 that equal to cot of c by 2. हा काय येईल? cot c by 2. बरोबर. आणि आता cot c by 2 जो बनलाय, त्या cot c by 2 ला, या वाल्या cot c by 2 ला, या वाल्या cot c by 2 ला 1 upon tan c by 2 लिहाल. तुम्ही काय लिहाल? 1 upon tan c by 2, 1 upon tan c by 2 लिहाल. आणि tan c by 2 तिकडं आणि हे इकडं मल्टिप्लाय करा. समजतंय? समजतंय का? tan c by 2 या साइडला आणि हे 1 ला मल्टिप्लाय करा. सो दॅट विल बी tan a by 2 into tan c by 2 plus tan b by 2 into tan c by 2 इक्वल टू, क्या 1 ला हे मल्टिप्लाय होतंय तर 1 मायनस tan a by 2 into tan b by 2. आणि हा tan a by 2 into tan b by 2 या साइडला शिफ्ट करा. तर tan a by 2 into tan b by 2 plus tan b by 2 into tan c by 2 plus tan c by 2 into tan a by 2 इक्वल्स टू 1. हे कशाच्या इक्वल येईल? हे 1 च्या इक्वल येईल.
हा वाला एक स्टँडर्ड रिझन. बट वेर इज दॅट cot a by 2 plus cot b by 2 plus cot c by 2 इक्वल टू cot a by 2 इंटू cot b by 2 इंटू cot c by 2 हे कुठे आहे? तर यासाठी असेलच प्रूफ. इथं असेल एक्झरसाइज. समजतंय? एक्झरसाइज मध्ये असेल तरी पण आपण इथं प्रूफ करू. काय केलं असतं इथं इन दिस केस? व्हॉट यू हॅव डन? काय केलं असतं? हे असं येण्यासाठी कॉट घेतला असता दोन्ही साईडला. आता पण घेतलेलाच आहे टॅन, त्याला कॉट मध्ये कन्वर्ट पण करू शकता ना. जर दोन्ही साईडला कॉट घेतला असतं तर हे एक्सप्रेशन कसं दिसलं असतं? cot b by 2 into cot a by 2 minus 1 upon cot b by 2 minus 1. आता मायनस 1 म्हणजे वर मायनस येणार, खाली प्लस येणार. cot b by 2 plus cot a by 2 इक्वल टू cot ऑफ हे काय येणार? cot ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2 म्हणजे tan सी बाय 2 येणार. हे काय येणार? tan सी बाय 2 येणार. tan सी बाय 2 म्हणजे 1 अपॉन cot सी बाय 2. मग 1 अपॉन cot सी बाय 2 हा जर आला तर हा इकडे मल्टिप्लाय होणार. कळते ना मी काय म्हणतोय ते? कॉट अप्लाय केला दोन्ही साईडला. ठीक आहे. ऑर एल्स हा वाला रिझल्ट माहिती इथून जाऊ शकता का? ह्या cot सी बाय 2 ला जर tan सी बाय 2 मध्ये नुसतं कन्वर्ट केलं देन यू विल बी रीच टू द राईट. राईट. हा इकडे मल्टिप्लाय झाला असता. मग cot सी बाय 2 इज 1 अपॉन tan सी बाय 2. बरं ठीक आहे. कॉट घेतला दोन्ही साईडला. कॉट तुम्हाला माहिती आहे कॉट ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉट बी कॉट ए मायनस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. हा इकडे मल्टिप्लाय करा तर हे बनणार, कलर वेगळा यूज करू आपण, हे बनणार cot a by 2 इंटू cot b by 2 इंटू cot c by 2 मायनस cot c by 2. आणि 1 ला जर हा मल्टिप्लाय झाला, हे जर मल्टिप्लाय झालं तर स्टार बनेल. ठीक आहे, याला स्टार मग इथून येईल cot a by 2 प्लस cot b by 2 प्लस cot c by 2 इक्वल टू, म्हणजे स्टारकडं हा गेला मायनसचा cot c by 2 जर स्टारकडे गेला तर cot a by 2 प्लस cot b by 2 प्लस cot c by 2 कशाच्या इक्वल येईल? cot a by 2 इंटू cot b by 2 इंटू cot c by 2. समजतंय? हा पण एक स्टँडर्ड रिझल्ट. ओके. तर टॅन घेऊन पण यायला पाहिजे होता. टॅन घेऊन कसा येईल? सगळं काही, सगळ्या टर्म्स कॉट मध्ये कन्वर्ट करायला लागतील. म्हणजे इथं पण आपण जे केलं होतं हे सगळं कॉट मध्ये कन्वर्ट करायला लागणार. हे सगळं कॉट मध्ये कन्वर्ट करा. 1 बाय कॉट ए बाय 2 1 बाय कॉट म्हणजे सेम हेच बनेल. अँड देन क्रॉस मल्टिप्लाय. समजतंय? ओके. आता हे इझिली प्रूव्ह कराल. 2a प्लस 2b प्लस 2c इन ट्रायंगल एबीसी a प्लस b प्लस c इक्वल टू व्हॉट? पाय.
टू ने मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला, तर 2a प्लस 2b प्लस 2c काय येईल? 2 पाय. मग 2a प्लस 2b कशाच्या इक्वल येईल? 2 पाय मायनस सी. म्हणजे क्वाड्रंट नंबर फोर्थ. 2 पाय मायनस. ठीक आहे. बर, मग आता टॅन अप्लाय केला तर टॅन 2a प्लस टॅन 2b डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन 2b इक्वल टू टॅन 2 पाय मायनस समथिंग इज मायनस टॅन 2c, कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेलाय आणि 2 पाय आणि पाय टीआर मध्ये चेंज नाही देत. मग हा ह्याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर मायनसचा 1 इंटू हे झालं तर, म्हणजे 1 इंटू हे मल्टिप्लाय झालं तर मायनसचा टॅन 2c तिकडं जाईल. टॅन 2a प्लस टॅन 2b प्लस टॅन 2c इक्वल टू मायनस मायनस प्लस होऊन मल्टिप्लाय होऊन इथं टॅन 2a टॅन 2b टॅन 2c प्रोडक्ट मध्ये येतील. दिस इज हाऊ यू कॅन प्रूव्ह. समजतंय? ओके. आणि असे बरेचसे क्वेश्चन्स जे प्रूव्ह करण्यासारखे आहेत. अप्रोचेस एकदा डेव्हलप झाले की इट इज व्हेरी इझी. हा वाला क्वेश्चन पण लास्ट क्वेश्चन करूयात. हा LHS कन्सिडर करा. LHS कन्सिडर करा. पण LHS मध्ये ना मला हा 1 दिसतोय, हा जरा प्रॉब्लेमॅटिक वाटतोय. प्रॉब्लेमॅटिक तर नाहीये, कारण तुम्हाला 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला पण माहितीये, कारण सगळे कॉस वाले आहेत. तर 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. 2 साइन स्क्वेअर थिटा बरोबर. आणि 1 प्लस कॉस 2 थिटा पण माहिती. 1 प्लस कॉस 2 थिटा कशाच्या इक्वल आहे? 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे डबलचा इकडं हाफ होणार आहे. समजतंय? बरं, मला कॉट ए कॉट सी बाय म्हणजे कॉट ए बाय टू कॉट सी बाय टू जर पाहिजे तर कॉस ए न्यूमरेटरला पाहिजे. म्हणजे मी 1 प्लस वाला हा वाला फॉर्म्युला जनरेट करण्याचा ट्राय करेल. आर यू गेटिंग द अप्रोच ऑर नॉट? कॉट म्हणजे काय असतं? कॉस बाय साइन असतं. मग कॉस जनरेट झाला पाहिजे ना की साइन. कॉस जनरेट झाला पाहिजे ना की साइन. म्हणून मी काय करतोय, मी हा वाला 1 आणि हा कॉस सी. पण इथं मायनसचा 1 आहे. मग 1 मायनसचा तर येणारच आहे. अल्टिमेटली होऊन जाईल. जसं पण आहे तसं जर सॉल्व्ह केलं, हे पहा आहे तसं सॉल्व्ह करू. कॉस ए म्हणजे ह्याला काय असं नाही तसं नाही केलं तर येणारच नाही. इट इज कम्प्लिटली अप टू यू. त्याला 1 प्लस कॉस सी लिहू, 1 प्लस कॉस सी लिहू. आणि डिनॉमिनेटरला पहा, कॉस ए प्लस कॉस बी. आणि ह्यांच्या दोघांमधून आता मायनस साइन कॉमन जर काढली तर आतमध्ये 1 मायनस कॉस सी बनेल. बरोबर का? समजतंय का? 1 मायनस कॉस सी बनेल. आता कॉस ए मायनस बी आणि हे सगळं इन ट्रायंगल एबीसी चाललंय, तर एक साइडला हे पण लक्षात ठेवा की ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. समजतंय? तर मग कॉस ए मायनस कॉस बी काय येईल? 2 साइन. 2 साइन. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरतोय आपण. ए प्लस बी बाय 2 साइन आणि मायनसची साइन पुढे देतोय, कारण मायनसचा 2 साइन जर लिहितोय तर मग आतमध्ये कॉस सी मायनस कॉस डी. 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन डी मायनस सी बाय 2. समजतंय? और एल्स तुम्ही याला असं पण म्हणू शकता की कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू मायनस 2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. म्हणजे मायनसचा 2 साइन ए प्लस बी बाय 2 साइन ए मायनस बी बाय 2 आणि प्लसचा 1 प्लस कॉस सी तुम्हाला फॉर्म्युला देतोय. 1 प्लस कॉस 2 थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा असेल तर हे असेल 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2. 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2. समजतंय? डिवायडेड बाय cos a plus cos b 2 cos a plus b by 2 cos a minus b by 2 आणि मायनस 1 मायनस cos c इज 2 sin square c by 2.
2 साइन स्क्वेअर सी बाय 2. बाय द वे हे सगळे 2 कॉमन घेऊन कॅन्सल होणार आहेत. कॉमन घेऊन 2 कॉमन घेतला आणि या 2 ला कॅन्सल झालाय. समजतंय? न्यूमरेटर मधून 2 कॉमन घेतलाय, डिनॉमिनेटर मधून पण 2 कॉमन घेतलाय आणि कॅन्सल झालाय. आता न्यूमरेटरला पहा काय बनलाय आणि डिनॉमिनेटरला पहा काय बनलाय. न्यूमरेटरला आहे कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनसचा साइन ए प्लस बी बाय 2 ला रिप्लेस करून टाका कशाने तरी. तर तुम्हाला माहिती आहे इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, तर ए प्लस बी बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. आणि आता मी डायरेक्ट म्हणतोय की हा बनणार आहे कॉस सी बाय 2. काय बनणार आहे हा? कॉस सी बाय 2. आणि हा कॉस ए प्लस बी बाय 2 हा साइन सी बाय 2 बनणार आहे. काय बनणार आहे? साइन सी बाय 2. बरोबर. मग न्यूमरेटर पहा, आता तुमचा न्यूमरेटर पहा. न्यूमरेटर मधून जर मी कॉस सी बाय 2 कॉमन घेतला, तर कॉस सी बाय 2 कॉमन घेतलाय, तर आतमध्ये काय उरणार आहे? हा वाला एक कॉस सी बाय 2 आणि इथला कॉस सी बाय 2 हा वाला कॉमन घेतलाय, तर आतमध्ये मायनसचा साइन ए मायनस बी बाय 2 उरतोय. डिवायडेड बाय खाली पहा. खाली काय? दोघांमधून साइन सी बाय 2 जर कॉमन घेतला, साइन सी बाय 2, आणि आपण जास्त खुश होतोय कारण कॉट सी बाय 2 आलाय हा वाला. आणि इथं काय मिळतोय? इथं मिळतोय कॉस ऑफ ए मायनस बी बाय 2 आणि मायनसचा साइन सी बाय 2. आता इन ट्रायंगल एबीसी साइन सी बाय 2 ला तुम्ही काय लिहू शकता? कॉस ए प्लस बी बाय 2 आणि कॉस सी बाय 2 ला साइन ए प्लस बी बाय 2. साइन ए प्लस बी बाय 2. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथं अगेन फॅक्टरायझेशन फॉर्म्युला नका अप्लाय करू. ह्याला सी म्हणा, ह्याला डी म्हणा. आता डायरेक्टली एलएचएस पहा. एलएचएस पहा. तो तर बनलाय कॉस सी बाय 2 अपॉन साइन सी बाय 2. काय बनलाय? कॉट सी बाय 2. हा तर कॉट सी बाय 2 बनलायच. इन मध्ये हे काय आहे? ह्याला असं लिहा साइन ए बाय 2 प्लस बी बाय 2 मायनस साइन ए बाय 2 मायनस बी बाय 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय? कॉस ए बाय 2 मायनस बी बाय 2 मायनसचा कॉस ऑफ ए बाय 2 प्लस बी बाय 2. आणि आता ते फॉर्म्युले आठवा. ते म्हणजे कोणते? 2 साइन ए साइन बी कशाच्या इक्वल येतो? कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. आणि 2 कॉस ए साइन बी कशाच्या इक्वल येतो? 2 कॉस ए साइन बी साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. समजतंय? मग स्टार प्लस हॅश कन्सिडर करा. या कंप्लीट याला स्टार, याला हॅश. साइन स्टार प्लस हॅश मायनस साइन स्टार मायनस हॅश. साइन स्टार प्लस हॅश मायनस साइन स्टार मायनस हॅश विल बी 2 कॉस स्टार साइन हॅश. म्हणजे हे काय येणार आहे? हा कॉट सी बाय 2 तर तसाच इंटू हे बनणार आहे इंटू मध्ये इंटू ब्रॅकेट पण द्यायची गरज नाहीये. 2 कॉस स्टार म्हणजे 2 कॉस ए बाय 2 साइन बी बाय 2 बनणार आहे. 2 कॉस ए बाय 2 साइन बी बाय 2 डिवायडेड बाय हा काय बनणार आहे? कॉस ए बाय 2 मायनस म्हणजे कॉस स्टार मायनस हॅश मायनस कॉस स्टार प्लस हॅश विल बी 2 साइन स्टार साइन हॅश. बरोबर. 2 साइन ए साइन बी इक्वल टू कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. तर दॅट विल बी 2 साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 इन दिस केस. कारण तुमचा स्टार काय? ए बाय 2 आणि हॅश काय? बी बाय 2. कॉस स्टार मायनस हॅश मायनस कॉस स्टार प्लस हॅश इज 2 साइन स्टार साइन हॅश. सो साइन बी बाय 2 ला साइन बी बाय 2 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल आणि कॉस ए बाय 2 अपॉन साइन ए बाय 2 टॅन ए बाय 2
सॉरी कॉट ए बाय 2 आणि हा कॉट ऑफ सी बाय 2 आहेच आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन प्रूव्ह. दिस इज हाऊ वी कॅन प्रूव्ह. दॅट्स इट. चॅप्टर फिनिश्ड. ठीक है.